निफाड तालुक्यातील उंबरखेडा शिवारात गुरुवारी ऊसतोडीचं काम सुरू असताना अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक ऊसतोड मजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे। धनु गांगुडे यांच्या मळ्यात जवळपास 15 एकर क्षेत्रात कादवा साखर कारखान्यामार्फत ऊसतोड सुरू असताना दबा धरून बसलेल्या बिबट्यानं संतोष बद्री चव्हाण वय वर्ष 36 राहणार 40 गाव यांच्यावर झडप घातली। या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। चव्हाण यांच्या हातात असलेल्या कोयत्याने त्यांनी प्रतिकार केल्यामुळे बिबट्याने पळ काढला। मात्र मजुराच्या म्हणण्यानुसार सदर ऊसाच्या शेतात अजून एक बिबट्या असल्याचं निदर्शनास आलं असून त्यामुळे ऊसतोड मजूर मोठ्या प्रमाणात भयभीत झाले आहेत। मजुरांनी पुढील ऊसतोड काम करण्यास असमर्थता दर्शवली आहे। दरवर्षी 40 गाव परिसरातून नाशिक जिल्ह्यात ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांचा हा गट असून यंदा सुमारे 40 मजूर त्यामध्ये 15 महिला मजुरांचा समावेश आहे। हे सर्व मजूर दिंडोरी तालुक्यातील कादवा साखर कारखान्यामार्फत ऊसतोडीचं काम करत आहेत। हल्ल्यानंतर जखमी मजूर संतोष चव्हाण यांचा तात्काळ पिंपळगाव येथील रुग्णवाहिकेतून उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पंकज वानखेडे, आरोग्य सेविका कविता माळी, कविता जाधव, आरोग्य सेवक दशरथ गवळी यांनी प्राथमिक उपचार केले। त्यानंतर वन्य प्राणी मित्र विक्रम गीते यांनी रुग्णांची पाहणी केली। पुढील उपचारासाठी जखमी मजुराला पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी रुग्णालयात हलवले असून तेथे डॉक्टर महेश बुब यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे परिसरात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असल्याचं स्पष्ट झालं असून बिबट हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्यानं नागरिक व शेतकरी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहे। सदर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे।